हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम. कशा सगळे लोक बरी आहेत ना. चला गावाकडचं वातावरण पहा. हे बघा आपलं घर किती छान वाटते आता, किती मस्त एकदम असं म्हणजे हवामान एवढं भारी वाटते ना सांगायला नको. खूप छान वाटते आणि असं मोकळी हवा. गावाकडची झाडा पसली बघा, काय झाडं हलत्यात बघा ना. आणि हवा घ्यायला लईच भारी वाटतं. हे या साईडला चिंचचं झाड आहे आपल्या आणि लई भारी वाटलं हे हवा घेतल्यानंतर. आणि घरामध्ये गेलं की गरम होतं या. आता हे घरामध्ये आपलं काही सामान नाही, कारण हे एक रूम मला भाड्यानं द्यायचं आहे. एक रूम बघू आपण ठेवूया आपल्यासाठी. कधी आपण गावाला आलो बिलो तर आपल्यासाठी पाहिजे तर मला आहे ना ही बंद करायचं. हे ना एक कॉप्सा बंद करायचं आहे आणि एक रूम आपल्या भाड्यानं देऊन टाकायचं. म्हणजे कसं आहे मी कधी आली गेली ना तर मला इथं कधी आपल्या रेसिपी बनवायचं मन कुठं काय मन त्याच्यासाठी एकदम. आणि हा रूम आपल्या भाड्यानं देऊन टाकायचा. हा रूम भाड्यानं देऊन टाकायचा. एक मोठा रूम आहे पण इथं आता सध्या आम्ही झोपतो बिपतो आणि मग ही भाड्यानं देऊन टाकायचं एक. आणि तसं मला द्यायची पण गरज नाही बघायला गेलं तर. पण कसं आहे आपल्या घरामध्ये दिवा लागायला पाहिजे त्याच्यामुळं ते आपण देऊया. ठीक आहे. तर बघा इथं ह्या साईडला मी चूल पेटवली आणि मस्तपैकी चिकन बनवलं मगाशी. आणि मला बघायला गेलं ना तर चुलीवर आवडतं बनवायला. किती भारी चूल बनली बघा. युरिया अरे नवीन ही कुठून आणू मी. नवीन मी आणू नाही शकत ना. ते काय म्हणतात त्याला चूल आणू नाही शकत ना नवीन. तर हे चूल मी काय केलं 3 दगडी मांडली. हे सरपान इथून तिथून सगळं गोळा केलं हे सगळं बघा. आणि हे सगळं पटंग आहे आपलं एकदम. तर इथं मी झाडू बिरू मारून पोटपीठ हातरून बिथरून हे केलं एकदम. ठीक आहे. चल तुम्हाला दाखवते. एवढं मस्तपैकी झाड आहे हो काही. एवढं चिचा लागल्या झाडाला. हे बघा एवढं मस्तचं मस्त मोकळं मैदान आहे. आणि चालला आहे विचार आपण थोड्या दिवसानंतर इथं मस्त घर बीर बांधूया. एकदम चांगला बंगला बांधूया. आपल्याकडे जागा आहे. बंगलात कधी पण बांधू. पण आता आपल्याला आहे ना मेन आहे ना काय आहे हे सगळं आता मुरुम बिरून टाकलेलं आहे. पण ते ठोकलं नाही काहीच नाही. काही तर कोण राहत नाही. आता हे बघा आपलं हे देवाचं झाड आहे आपलं श्री स्वामी समर्थचं. आणि आपलं हे ना ह्या झाडाला मस्तपैकी कट्टा बनवायचा आहे. हे काय झाड असं वाकायला लागले ह्याला टाईट करायचं जरा. हे बघा किती भारी वाटते ना आपलं झाड बघा. पण मेन मुद्दा काय झाला आहे जेव्हा हे आहे ना बाथरूम हे टाकलं होतं ना तेव्हा ही झाड इथं नव्हतं. मी घेतल्यानंतर ही झाडं आलं आहे. आणि मी घर घेतल्यानंतर खोटं नाही बोलत घर घेतल्यानंतर एक 4 का 8 दिवसानंतर तुम्हाला सांगते ह्या झाडाचं असं एकदम कोण आला असं मी लक्षच नाही दिलं. पण स्वामी माझे प्रगत झाले. तर मला त्या टायमाला एवढं कळलंच नाही. त्या टायमाला मी हे बाथरूम ह्या साईडला घेतलं. एक साईडला असावं म्हणून एक साईडला ही बाथरूम लावून घेतलं. पण मला जसं माझं चॅनल चांगलं चाललं स्वामीच्या कृपेने जसं मला चांगलं चालेल तसं मला 4 पैसे येतात. तर मी हे सगळं बाथरूमचं हे आहे ना कट्टा हे सगळं काढणार इथलं म्हणजे बाथरूम सगळं काढणार किंवा महागं टाकणार. आणि महागं टाकल्यानंतर मग आपण आहे ना इथं स्वामींसाठी मस्तपैकी एक कट्टा बनवूया. स्वामींचा एक कट्टा बनवला ना म्हणजे कसं की म्हणजे जेव्हा स्वामीचे असतात ना म्हणजे स्वामींचा प्रगट दिन असतो हे असतो ते असतो गावातले लोक सेवा करतात. तर हे करतात बघा. आपलं खाटो मी कांदा वाळा घातला होता. हे बघा खाटो मी कांदा वाळा घातला होता. ही पोस्ट हे आहे. हे बघा हे असं फेकून नाही दिलं हे ठेवून दिलं एकदम कारण आपल्याला लागतोय म्हणून बघा. तेवढा जागा आहे हे आहे ती आहे. आजूबाजूची लोक पोरं का खेळतात सगळी पोरं खेळतात आपली बघितलं का. मस्त वाटतं एकदम. किती मस्त हवामान वाटते बघा. एवढं छान हवामान वाटते बघा. किती छान वाटते बघितलं बघा. वातावरण छान आहे. ती पोरगी कपडे धुतली बघा. किती मस्त आहे झाड बघा. ते झाडाचं नजारा बघा किती मस्त हे नजारा आहे. किती मस्त झाड वाटते बघा ना बघा. आणि हे आपलं घर मस्त आहे ना आपलं घर. हे बघा पण हेच की साफसफाई नाही रे इथं कोण राहत नाही ना त्याच्यामुळे आहे ना साफसफाई होत नाही एकदम घराची बरोबर आपल्या. पण ठीक आहे बघूया दमादमाने करूया काय ना काय आपण ॲडजस्ट करूया. आपल्या इथं गेट लावून घ्यायचं आहे जरा. गेटसाठी चाललं आहे आपलं खटपट. गेट लावल्यानंतर कोण आतमध्ये येणार नाही काहीच नाही. बरोबर आहे का नाही बघा. पाणी बिनी खूप आहे माझ्या इथं. पाणी लय आहे आपलं पाणी. देवाच्या कृपेने स्वामीच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने पाणी खूप लागलेलं आहे आपल्याला एकदम बघा. अशी खाट मांडली बसली गावाला. हे वातावरण बघायला किती छान वाटत असेल तुम्हाला ना. तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माफत बघायला भेटते. छान वाटते ना बघा. मस्त वाटते बघा. 2 खोल्यांना पण आता बघा मोरं पत्रा टाकू वाटते. सलाप म्हणून मजा असत ना वरांडा म्हणून ते पत्रा टाकू वाटते. पण कसं आहे सगळं एकटीला बघायला लागते. दमादमाने पहिला गेट लावून घेते ह्याला. गेट लावलं म्हणजे कोणाची खिडकी ना कोण आतमध्ये येणार नाही काहीच नाही. लय वर्दळ असते ह्या साईडला. ही आहे ना
टेम्पो बिंपो मग लोक आतमध्ये वळण्यासाठी येतात बघा. मग ह्या असा पाईप आहे ना फाटून जातो. किती पाईप तिकडे पडल्यात बघा. मग कोणी लक्ष देत नाही ना पाईपाकडं. मग आता मध्येच पाईप मागवला होता म्या, 6 महिने पण नाही झालं पाईपाला माहिती आहे का. पण तरी ती आपण सांभाळून वापरतोय. पण भावानं कसं वाटतं तुम्हाला? किती हवा आहे ते. वाह काय हवा आली बघा ना, किती मस्त मस्त वाटलं हवा बाबा. चला आता पाऊस आला नाही काय नाही अजून. पावसाचं हे चालू आहे अजून, मोसम आहे. पण पाऊस एकदा पण अजून गावाला पडला नाही, काहीच नाही. हे रांजण ते म्हणतात ना, हे बघा हे रांजण, ह्याला काय म्हणतात आता मराठीमध्ये आपल्याला रांजण म्हणतात. आणि असं आपण मुंबईला म्हणतो डेरा बेरा म्हणतो. तर हे डेरा नाही, तर हे आपलं रांजण गावाकडचं. जर आपल्याला रांजणवाली उठली नाही, रांजणवाली डोळ्याची इथं रांजणवाली, तर ती आहे ना काय करायचं माहिती आहे का, ह्या रांजण असं घासायचं, असं घासायचं आणि असं लावायचं, म्हणजे रांजणवाली निघून जाते एकदम. बघा किती मस्त वाटतंय ना भावांनो. बघा किती भारी वाटतंय, मोकळं एकदम. आणि तिथं 4-5 आवळीची पानं आल्यात बघा तेवढी. बघा मला ना खूप चांगलं वाटलं, बरं वाटलं. आणि आता तब्येत थोडीशी ठीक झाली जरा माझी. तर कसं आहे माहिती आहे का, ते थोडासा प्रॉब्लेम आहे मला, गॅसचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे लयच मला त्रास होतो एकदम. हे बघा किती भारी वाटलं, मस्त वाटलं. आता ह्या खातो आहे ना, चादर बी टाकायची, काय ना काय टाकायचं. आता कुरवड्या पापड बना, इथं बनवायला जागा भरपूर आहे, असं काहीच नाही की जागा नाही. बघा तुम्ही झोपते जरा मस्त वाटते बघा. वा किती मस्त वाटते बघितलं बघा ना, जरा आभाळ किती मस्त वाटते. आभाळ बघा भारी वाटते ना, बघा ना. वा खूप छान वाटते एकदम. आणि आता आहे ना संध्याकाळी 5:30 वाजले असतात. घड्याळ हातात नाही म्हणून मला माहीत नाही टाईम किती, पण बायचान्स 5:45-5:30 झाले असतात. आणि मोसम मस्त आहे, मोसम पावसासारखं आहे, पण पाऊस काही पडत नाही. 3-4 दिवस झाला असंच मोसम चालला आहे, पण पाऊस काही पडत नाही, काहीच नाही बघा मोसम. आणि गरमी खूप होते गावाला, गरम खूप गावाला आहे. म्हणून मी काय 4-5 दिवस झालं काय झालं, मी आजारी की नसते पडली. ती मी आल्या मिरची साफ केली, उन्हातानाची मिरची साफ केली. त्याच्यानंतर ती प्रवासमध्ये ना माझी खूप अपघात झाली, म्हणजे बसून राहिली, एका जाग्या बसून आली ना. शीट भेटलं मला देवाच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने. पण ते काय झालं, रातभर ताटून गेली होती. मग सकाळ उठून 2 तास निशी झोपली होती. मग त्यानंतर मी कामाला लागली, काय ना काय काम ना काय करायला लागली. असं आहे झालं. तर चला उद्या सवर्ण, उद्या शनिवार आहे. शनिवारी आता जाऊन सांडग्याचं होतं सामान, सवर्ण सांडगा बनवल्यात. तर बघू सवर्ण सांडगं मी घेणार आणि सवर्ण पैसे देणार आणि सांडगं घेऊन मुंबईला येणार. मसाला बनवला आहे. आता आपल्या मुंबईला पण जायचं आहे, पण मला अजून सुट्टी आहे यसला कॉलेजला. आता कॉलेज पण मला बघायचं होतं, पण कॉलेज काय मला भेटणार नाही मुंबईला. तर चाललं आहे माझं बघणं चाललं आहे एकदम. तर ते बघून करूया आपण, काय ना काय चाललं आहे, करूया आपण एकदम, बरोबर आहे. आता बघा मी चप्पल ह्या साईडला सोडली, काटं मोडतं बघा, काटं ह्या चप्पल ह्या साईडला. कारण दगडाव आहे ना, पाय ठेवलं ना तर पाय दगडाव हे होतात एकदम, काय म्हणतात त्याला, टोचतात, काटं टोचतात दगडे एकदम. किती मस्त वातावरण आहे ना, हे बघा 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 किती छान वाटते वातावरण ना. बघा मोकळं एकदम हे आहे एकदम. बघा चला भावानं बाय, सी यू.